असं स्वेलिंग झालेलं आहे या पायाला, इथून जास्त आहे। आज मला तुम्ही खुश करून टाकलं। हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग। तर आज आहे अष्टमी आणि 2 दिवस आहे आणखी नवरात्राचं हे पण दिवस लवकर चालले गेले आणि लवकरच दिवाळी सुद्धा येणार, पटवट दिवस चालले जातात। तर असो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा। कामं वगैरे सगळे झाले आहे, घरातले सगळे कामं झालेले आहे, आता फक्त पूजा करायची आहे। आणि आज आहे आमचा उपवास, दोघांचा सुद्धा अष्टमी आहे, त्याच्यामुळे आज उपवास आहे। 2 टाइम करणार होती पण मला चालू आहे गोळ्या, त्याच्यामुळे मी करू शकणार नाही, जर एकच टाइम करणार म्हणून। तर मी करत होती आराम आणि अचानक आमचे हे आले आणि यांनी असं कौतुकास्पद काम केलेलं आहे। आज काही बोलायचं काम नाही, एकदम मी ते ऐकल्या बरोबर असं म्हणजे एकदम चकित झाली। तर ते करत आहे प्लांटेशन, बघा सुरू आहे प्लांटेशन। असं कसं सुचलं तुम्हाला का? असं कसं सुचलं? जे मी तुमच्या मागे जोर लावू जे पूर्ण काम मलाच करा लागते। हा, आज एकट्याने ठरवलं कसं? तर यामध्ये लावणार आहे हे 2 झाडं, एक रबर प्लांट आणि हे एक, आणि हे याच्यातच राहू देणार आहे मी सध्या, कारण याच्यासाठी एवढं बरोबर आहे सध्यासाठी तरी। आणि आमच्या ना तिकडल्या झाडांचं थोडंसं खूप हे लागलेलं आहे विल्हेवाट, कारण की माझं लक्ष नाही आहे तब्येतीमुळे। तर थोडंसं एक झाड तर आमचं माहिती नाही कोणीतरी उपडलं आहे ते झाड। टपला हो, हे नाही लावत, याच्यात पाहिजे ते पन्नी हलक्या राहते। तर हे चाललं आमचं झाड आणि याला सुद्धा मुळा फुटलेल्या आहे पानाला। याच्यात हे पान मग सांगते मी तुम्हाला आता, हे घ्या। तर हे जे झाड आहे ना, सॉरी हे जे पान आहे ना, हे पान त्याच्यामध्ये फक्त खाली पडून होतं आणि बघू शकता तुम्ही याला सुद्धा मुळा आलेले आहे, हे बघा मुळा आलेले आहे। तर याला याला आपण इथे असंच टाकून देणार यामध्ये। पायाचं दुखणं जे आहे ना ते आज जरा जास्तच वाटत आहे, तरी पण मी आज विचार करत आहे की संध्याकाळी जाणार दुर्गादेव्या बघायसाठी, कसं का होईना, कारण की आजचा शेवटचा दिवस आहे, मग नंतर काही बघायला मिळणार नाही। आणि आशीर्वादसुद्धा, तर तसं तर देव 12ही महिने असतं, तसं काही नाही आहे, पण एक छान मस्त मूड फ्रेश होऊन जाते आणि चांगलं वाटणार। तर माझे पाय मी तुम्हाला आज मला असं वाटत आहे की जास्त सुजून आहे, मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा असं स्वेलिंग झालेलं आहे या पायाला, इथून जास्त आहे आणि या पायाला इथून जास्त आहे। तर हे थोडं इग्नोर कराल, कारण की हे लहानपणी मांडी घालून बसत असतो शाळेमध्ये, त्याच्यामुळे हे झालेलं आहे मला असं। आणि इथं स्वेलिंग जास्त आहे, तर दोन्ही पायांना स्वेलिंग आहे भरपूर, तर याच्यामुळे ना मला चालता नाही येत आहे, काय माहिती एक दुखणं घेऊन बसते मी। एवढे सणवार आहे आणि दिवाळी आहे, दसरा आहे, सगळं काही म्हणजे अख्खं नवरात्र माझं दुखण्याच्या याच्यात गेलं। पहिले तर सर्दी ताप खोकला झालं, त्याच्यानंतर हे दुखणं चालू झालं मला। तर लवकरच आराम पडला पाहिजे आणि करणार मी प्रयत्न। तर चला मी आता बाहेर थोडं जाऊन बघते, एका जागी बसून पण कंटाळा येतो। तर झोपून असलं किंवा बसून असलं ना, तर त्याच्यानंतर जर का आपण उठलं आणि चालायला लागलं ना, तर
इतका त्रास होतो, खूप जास्त त्रास होतो, म्हणून मी थोडंसं ना मध्ये मध्ये थोडीशी उठत पण असते आणि हे पण काळजी घेत असते की चालली मी जास्त जर चालण्याचा प्रयत्न केला तर आणखी जास्त स्वेलिंग नको यायला. काय पॉश आहे? वॉश आहे म्हणते. काय पॉश आहे तुझे? पॉश नाहीये, वॉश. वा वा, एक नंबर दिसत. फक्त ते कुंड्या साफ करावं लागते, थोडेसे जाळे वगैरे बसलेले आहे. हा, माती छान आणली तुम्ही यावेळेस. माती टाका ना, खाली जाते माती पूर्ण. मग हा, जमलं, छान, नाईस, व्हेरी नाईस. अद्दर वर नाही ठेवलाय झाड, एकदम खाली टाकलाय ना. छान दिसत आहे ना, मस्त वाटतंय. नाही ते चालते ना, असं काही नाही, थोडंसं म्हणजे असं व्यवस्थित. आज मला तुम्ही खुश करून टाकलं. आज मला तुम्ही खुश करून टाकलं एकदम. तर काय होत आहे ना, माझं नाही का दुखत आहे आणि मला ते कामं पाहून नाही का असं मग चिडचिड होते. तर मी नाही का यांच्यावर ओरडलीच मगाशी थोडंसं. म्हणजे आता आपण तरी कोणावर हे करणार आहे, जसं तुम्ही म्हणत असताना मी तरी कोणावर फ्रस्ट्रेशन काढणार आहे. सेम माझं पण. हां, माती टाका अजून, कारण ते छोटंसंच आहे ना. टाका माती. चिडचिड निघत आहे माझी भरपूर, चिडचिड चिडचिड करत आहे. म्हणजे रडू रडू मी बोलत आहे यांना. ये भी दिन निक जाएगे, निकल जाएगे, सॉरी. पाल पाल बरोबर. ते एक छोटंसं कोंब निघालेलं आहे बघा साईडनं. काय नाही त्याला. किडे कोणचे कोणचे किडे? हां, हे काय नात राहते, काढून टाका. ते असं ठेवा, थोडा वेळ खाली निघून जाते. आता ते छोटंसं कोंब तुटून जाईल. प्लास्टिक बिलकुल राहू नका देऊ अंदर, खाली डिकून, खाली डिकून त्या याच्या. आम्ही झाड लावत आहे. आंब्याचं. तुला आंबे खायचे आहे म्हणते ना? हा, बघशील तिथं फांद्या लागू नये शानू. काय लावलंय? आंब्याचं झाड. कशाला? आम्ही आंबे चोरून नेणार बा, तुमची इच्छा. आम्ही आंबे चोरून नेणार आहे. दुसरं लावशील? काय म्हणते रे मामा? हा, विचारून या पप्पाला. काय विचारशील? आंब्याचं झाड तर आमचं आहे ना. आमचं आहे. विचार तुझ्या पप्पाला. तुमचं तोडून टाकलं ना आम्ही. हां, मी पकडू लागतो. पकडू लागतो. पकडायची गरजच नाही, असंच पाहिजे ना. असं हो, असं हो हो. ठीक आहे, ठेवून दे, सोड. हो, ठीक आहे, सोड. ठीक आहे. वाटते है ना, ट्री आहे बा, है ना. छान छान. आहे मी सध्याचं. तर हे आल्याच्या नंतर यांचं प्लॅनिंग माहीत नाही, तर कारण हे झाडा म्हणजे दाराच्या बाजूलाच ठेवलेलं होतं, असंच ठेवून होतं, तर मी ठेवून दिलं. आणि ते हे झाड ठेवलेलं आहे आणि ही बाकीची झाड. तर छान वाटते ना, झाडांमुळे खूप छान असं प्रसन्न वाटते. एवढे दिवस लक्ष नव्हतं, तर बघा कसं गवत वाढून गेलं, पूर्ण गवत वाढलं. काही झाडं दिसून नाही राहिले कोणचे कुठं लावलेले आहे. तिथं हां, तिथं फक्त पाहून सांभाळून हे करजा, कारण सांबार जेमतेम निघून राहिलेला आहे. हां, तिथं एकदम नका हे करू.
दुरून एकदम फवारा. त्या सांबार निघत आहे तिथं. आमचं जांबाचं झाड असा राग येत आहे ना, खोटं नाही सांगत. चांगलं लागलेलं झाड हे करून टाकलं. तरी मी मगाशीच म्हटलं की इकडून नका जाऊ म्हणून. हे बघा पूर्ण म्हणजे हे अद्दरच झालं, कारण याच्यावर पाय पडला आणि पूर्ण असं वाकून होतं. मी असंच मगाशी काहीतरी टाकून ठेवलं, सगळं गेलं ते झाड. आणि हे बघा गुलाबाला मस्त कळी आलेली आहे, छान मस्त. तिला पण लागणार आता. आणि याला पण कळ्या येते मस्त गलांडीच्या. याला तुमच्याकडे कोणतं झाड म्हणतात तर माहिती नाही, आमच्याकडे याला गलांडा म्हणतात. तर छान कळ्या आलेल्या आहे, बघू शकता. एवढ्या दिवसानंतर आज वातावरण नाही का चांगलं आहे, नाहीतर आभाळ पाणी हेच चालू होतं. एवढे दिवस नवरात्र येऊन गेलं तरी तेच चालू होतं. आणि आता वातावरण व्यवस्थित झालेलं आहे. मला वाटते आता कदाचित थंडी पडणार मस्त, आणि कडाक्याची थंडी पडणार असं वाटत आहे, कारण पाऊसच तेवढा झालेला आहे आतापर्यंत. म्हणजे पाऊस सुरू होता, तर थंडी तर मस्तच पडणार आहे. आणि थंडीत मला असं वाटते माझं दुखणं जरा जास्तच दुखणार आहे की काय माहिती नाही. एक एक माझ्या मागे चालू असते, एक सुटलं की दुसरं तयार, दुसरं सुटलं की तिसरं तयार, बस असंच चालू असते मला नेहमी. तसं तर मला सध्या जास्त फिरायला वगैरे मनाई केली आहे, पण तरीसुद्धा मी थोडंसं फिरते, कारण बरं वाटते थोडं. आणि आता मी करत आहे तयारी, आणि आम्हाला जायचं आहे जेवण करायला यांच्या मित्राकडे. तिथे नवरात्रीचं जेवण आहे, आणि माझी ना इच्छा नव्हती आज जायची, पण तरीसुद्धा मग यांनी फोर्स करून तयारी करायला लावली. माझी ना बिलकुल जायची इच्छा नाही होत आहे, पण हे मला जबरदस्ती करत आहे चल म्हणून. माझे दोन्ही पाय जास्त सुजलेले, आता जास्त सुजले पाय. एक ते आहे म्हणा, कारण की पुन्हा स्वयंपाकाचं टेन्शन नाही राहत ना. नाही तर मग घरी करा लागेल तर तोच त्रास होईल. तिथे जाऊन फक्त जेवण करणे आणि वापस येणे आहे का नाही. असा नाही तर तसा त्रास होणारच आहे, पण ह्या त्रासापेक्षा तो त्रास जास्त होऊन जाईल. यांचं पण एक बरोबर होतं की म्हणजे घरी जर राहिली असते मी तर काही ना काही जेवणासाठी करावं लागलं असतं, आणि मग ओट्यापाशी उभं राहून पुन्हा पायावर स्वेलिंग आली असती. ते काही नाही, फक्त तुला गाडीवर बसून जायचं आहे म्हणे, आणि मग जेवण करायचं आणि वापस यायचं. आणि देवीचं दर्शनसुद्धा होऊन जाते, आणि थोडं बाहेर वगैरे गेलं तुझंसुद्धा दुखण्यातून मन निघून जाईल म्हणे. तर मी म्हटलं चला आपण जाऊच या. नाहीतर मी तर सगळं कॅन्सल करून टाकलं होतं, दुर्गादेवींचं दर्शन वगैरे सगळं कॅन्सल करून टाकलेलं होतं. आणि खरंच मी बाहेर आली थोडंसं, तर मग मला फ्रेश वाटायला लागलं. आणि ते बघू शकता तुम्ही, छान असं देवीचा किती छान असा साज केलेला आहे. आणि आम्ही आल्याबरोबर इथे दर्शन वगैरे घेतले, आणि मग आम्ही जेवण करायला गेलो. शानूला तर खूप देवांचं दर्शन घ्यायसाठी वगैरे खूप असं आतुरता असते, तर ती तिथे म्हणजे दर्शन घ्यायसाठी अशी घाई गडबड करत होती. मी म्हटलं बाळा बघशील, समोर छान अशी रांगोळी वगैरे काढलेली होती, तर ती नको मोडायला. मग इथून प्रसाद वगैरे घेतला, आणि मग गेलो जेवण करायला. ते ना जेवण जेमतेम स्टार्ट झालेले होते, तर मग आम्ही जेवण करून घेतलं, आणि मग आम्हाला जायचं होतं दुर्गादेवींचं दर्शन करायसाठी. तर जेवण वगैरे झालं, आणि आता आम्ही म्हटलं दुर्गादेव्या पाहून येऊ. इथून टाकलीच ती गाडी, पण जातच नाही, गाडी नाही जात. महाप्रसाद आहे बहुतेक तिथे, त्याच्यामुळे गाडी जात नाही. हातोहात देव्या पाहून येऊ, जेवढ्या पाहत होते तेवढ्या, आणि मग घरी गेल्यावर तर आराम आहेच. छान मस्त असं जेवण झालं, खरंच छान झालं जेवण आहे ना. पप्पा येते.
थांबा हो परवाला काऊन पाणी आहे का खाली? गणपती बाप्पा आल्याबरोबर गणपती बाप्पांचे दर्शन. त्याच्यानंतर आहे महादेव, शिवलिंग आहे. अरे वर लिहिलेलं आहे सोमनाथ. मल्लिकार्जुन ते ज्योतिर्लिंग आहे वाटते सगळे. केदारनाथ, त्यानंतर ओंकारेश्वर. चला, छान असं डेकोरेशन केलेलं आहे. दरवर्षी इथे काही ना काही वेगळं असते. त्र्यंबकेश्वर. त्यानंतर आहे घृष्णेश्वर. बापरे, अवघड आहे, माहीत पण नव्हतं आम्हाला. काशी विश्वनाथ. छानू इकडे बघ. नंतर भीमाशंकर. हर हर महादेव, हर हर महादेव. नागेश्वर. काही नाही, चल सांगूरचा काहीच नाही ना. ते बघ भोलेनाथ. किती क्रिएटिव्हिटी आहे. बापरे. वैद्यनाथ. रामेश्वरम. हर महादेव. आता आहे देवांचं दर्शन. बापरे. जय दुर्गा माता. महाकालेश्वर. उज्जैनचे महाकालेश्वर. तर आता आलो आहोत आम्ही कांबडी चौकामध्ये. इथे दरवर्षी आम्हाला इथे कांदेच कापताना दिसते सगळेजण. त्या तिकीट घेते लोक. आता आली आहे मी इथे गरब्याकडे आणि थोडंसं यांच्या भेटी घेऊन घेते म्हटलं, मग पुन्हा कधी भेटणार कधी नाही. तर इथे मी गेल्याच्या नंतर जस्ट स्टार्ट झालेला होता गरबा. तर इथे जास्त कोणी नव्हतं, पण इथे ना हळूहळू सगळ्याजणी यायला लागल्या आणि मी दिसल्याबरोबर बघा रिॲक्शन बघा सगळ्यांची. मला म्हणत होत्या की एवढे दिवस कुठे होत्या तुम्ही. मी म्हटलं माझं हे असं झालेलं आहे, पायाचा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे मी काही येऊ शकली नाही. तर हो का म्हणे त्या. तर मी म्हटलं आता तुम्ही मस्त गरबा करा, मी तुमचा व्हिडिओ करते म्हटलं. तर माझ्या पायांचं ना असं झालेलं आहे की आता डॉक्टरांपाशी दाखवलं तर ते बोलत होते की कॅल्शियम कमी झालेलं आहे म्हणून. तर त्यामुळे हाडांची घसाई होत आहे, त्याच्यामुळे पायावर स्वेलिंग वगैरे आहे. जास्त नाही झालेलं आहे पण अगदी सुरुवात आहे त्याच्यामुळे. तर कॅल्शियमचं प्रमाण खूप कमी आहे, तर ते तुम्हाला वाढवणं खूप गरजेचं आहे म्हणे. आणि मी त्यातल्या त्यात काय केलं ना, गरबा केला, तर त्यामुळे जरा जास्तच झालेलं आहे. आणि माझं वेट आहे थोडं जास्त, म्हणून पण थोडा प्रॉब्लेम आलेला आहे. आणि आम्ही दोघे याच्यासाठी हसत होतो कारण हिचा आणि माझा एकच प्रॉब्लेम होता. तर हिचा झाला होता ॲक्सिडेंट, त्याच्यामुळे तिचा पायाचा थोडा प्रॉब्लेम आलेला होता, म्हणून ती पण बसून होती आणि मी पण बसून होती. प्रॅक्टिस जेव्हा आम्ही करत होतो ना तेव्हा हीच आम्हाला शिकवत होती, पण तिचा पण तो पायाचा प्रॉब्लेम झाला. आणि एक एक करून ना सगळ्याजणी भेटायला येत आहे मला. तर खूप छान वाटलं ना सगळ्यांसोबत, म्हणजे असं बॉन्ड केलं की सगळेजण असे विचारत आहे. आणि सगळ्यांना असं मी एवढ्या दिवसानंतर दिसल्यानंतर किती म्हणजे रिॲक्शन तुम्ही पाहिलेच. आणि ही नटकट मुलगी आमच्या ग्रुपमधली, तिचं ना काही ना काही चालू असते. तर छान वाटलं मला सगळ्यांसोबत भेटून. तर यांना मी म्हटलं मी इथे बसते, तुम्ही जेव्हा मी तुम्हाला कॉल करीन या म्हणून तेव्हा याल म्हटलं. तर मला पण थोडंसं फ्रेश वाटेल इथे बसेल तर. आणि मी ना काय केलं, स्नेहाताईंना सुद्धा कॉल केला की
आतापर्यंत कसं ना त्या बिझी होत्या, आता त्या झाल्या आहे खाली. तर मी म्हटलं चला स्नेहाताई आजच्या दिवस गरबा आहे तर मी आलेली आहे इथे, तर तुम्ही पण या म्हटलं. आणि मग आम्ही सगळेजण मिळून घरी गेलो. तर स्नेहाताई आणि कल्याणीताई दोघी पण आलेल्या होत्या आणि मी त्यांचं गरबा खेळताना बघून मला असं वाटत होतं की मी पण जाव आणि करावं, पण माझ्याकडून साधं चालणं पण होत नव्हतं. तर मला थोडं बेकार वाटत होतं, पण मी म्हटलं जाऊ दे. असं पण म्हणजे लाईफमध्ये येत राहते, आपल्यापाशी चान्स असल्यावर पण आपण काहीच करू शकत नाही. म्हटलं जाऊ दे, काही नाही होत. आणि एवढे दिवस स्नेहाताईंचं सुद्धा तसंच काहीसं झालेलं होतं, म्हणून त्यांनी या शेवटच्या दिवशी इथे छान मस्त गरबा नाही खेळला पण डान्स वान्स केला. या मुली इकडे एका साईडला खेळत होत्या, म्हणजे डान्स करत होत्या, तर त्यांनी पण डान्स वान्स केला आणि मग आम्ही निघालो घरी. तर आजच्या व्लॉगला मी इथेच एंड करते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाते. भेटू उद्या नवीन एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.